नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. पलावा पुलाचे उद्घाटन करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. पुलाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थित संबंधित सर्व लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, पदाधिकारी रमेश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घेतली डीसीपी अतुल झेंडे यांची भेट. पलावा पुलाचे अपूर्ण कामाचे उद्घाटन हा सध्या चर्चेचा आणि वादाला तोंड फोडणारा विषय समोर आला असून सर्वत्र कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दीपेश म्हात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. ते म्हणाले, 4 तारखेला पलावा पुलाचे उद्घाटन झाले. त्याच ठिकाणी अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले, बाईक स्वार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना निवेदन दिलेले आहे की ज्यांनी ह्या अर्धवट पुलाचे उद्घाटन केले आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाचे काम केले त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही याची सखोल चौकशी करून ज्या दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू. आम्ही ज्या दिवशी पुलावरती गेलो त्या दिवशी पुलाचे काम अर्धवटच होते. आमची मागणी ही होती की लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून पूल खुला करावा. अर्धवट काम पूर्ण करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती. घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा यांना कोणी अधिकार दिला? अनधिकृत लोकांचे उद्घाटन हे अनधिकृतच असते. लोकांच्या सोयीसाठी आपण काम करतो आणि त्याचा लोकांना त्रास होत असेल त्याचा उपयोग काय? या सगळ्या गोष्टींना आमचा ठाम विरोध आहे. आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करावा अशी प्रशासनाला मागणी केली आहे. लोकांच्या सुरक्षतेसाठी बाईक स्वारांसाठी हा पूल आता त्वरित बंद करावा. 4 चाकीसाठी चालू ठेवला तरी चालेल, परंतु त्याची सर्व सेफ्टीची चेकिंग झाल्याशिवाय पूल चालू करण्यात येऊ नये. त्याचं काम पूर्ण करून पूल चालू करावा अशी आमची विनंती आहे. त्यामुळे ठाकरे गट जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलेल्या मागण्यांवर काय काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 4 तारखेला पलावा पुलाचं जे अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले, बाईक स्वार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. याच्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलावचं काम अर्धवटच होतं. आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पूल खुला करावा. अर्धवट काम करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती. आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू, या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाईघाईत उद्घाटन केलेलं दिसतंय. आणि घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. अनधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनधिकृतच असतं. ही अधिकृत लोक कुठं आहेत? म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय? आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे. आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे. त्याच्यामध्ये ॲस्फाल्ट मास्टिकच्या ऐवजी डांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे इंजिनियर्स होते, त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे अशी आम्ही मागणी केलेली आहे. प्रामुख्याने उद्घाटन करणारे किती लोकांवरती गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? बघा कसं आहे, उद्घाटन करताना जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत आणि ह्याचं स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात. आपण बघितलं असेल ते बचावही नीट करू शकत नाही आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी बाईक स्वारांसाठी तातडीने बंद करावा. 4 व्हीलर्ससाठी चालू ठेवला तरी चालेल, परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याचे पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे. व्हिडिओ वॉर आता सुरू झालेला आहे. एकीकडे माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स वरती पोस्ट केला व्हिडिओ दुरावस्था झाल्याचं, मात्र दुसरीकडे दुसरा एक व्हिडिओ शिवसेनेकडून शिंदेगडाकडून व्हायरल केला की अगदी दुरुस्त आणि व्यवस्थित ब्रिज आहे, कुठल्या प्रकारचा अडथळा त्यावरती नाही, असा आता व्हिडिओ वॉर हा आता सकाळचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो.
आज सकाळचा व्हिडिओ आहे, काही युट्यूबर्सनी तो व्हिडिओ टाकलाय त्यांच्या पेजवर. तुम्ही बघाल तर आज देखील हा रस्ता आत्ता सकाळची पोस्ट आहे युट्यूबर्सची. या सकाळच्या पोस्टमध्ये पण हा रस्ता खराबच आहे. माझं म्हणणं, कशाला लोकांच्या जीवाशी खेळताय? तुम्हाला अधिकार कोणी दिला लोकांच्या जीवाशी खेळण्याचा? तातडीने याची दुरुस्ती व्यवस्थित करावी. जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती करणारं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. महायुतीत तीन पक्ष आहेत. तीन पक्षांचे एकाच पक्षाने आंदोलन केलं. बाकीच्या 2 पक्षांबाबत तुम्ही काय बोला? नाही, युतीमध्ये आता सध्या त्यांच्या युतीमध्ये म्हणजे युती आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण काल उद्घाटन करताना एकच पक्ष होता तिन्ही पक्षामधला. म्हणून श्रेय जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा फक्त एकच पक्ष पुढे येतो आणि आंदोलन करायचं असतं तेव्हा तिन्ही पक्षांना बोलवलं जातं. अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्याकडे दिसतंय. चौकशी करून या व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत तिथे उद्घाटन करताना त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे. नाव घेते डायरेक्टली का? कोणाचं? करताना ते स्वतः दिसताय तिथे. हा, हे तुम्ही कुठेतरी बाजू सावरून बोलताय. कोणाची बाजू सावरून बोलतोय? मी गुन्हा दाखल करायसाठी पत्र दिलंय. आता त्याच्यात याच्यावर करू नये. तुम्ही स्पष्ट नाव सांगितलं, मात्र उद्घाटन नाही ऐका पॉलिटिकल मी सांगतो. जे उद्घाटन करायला सत्ताधारी पक्षाचे जे नेते उपस्थित होते त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. A to Z सगळे, आणि जितके लोक तिथे उपस्थित होते, रिबिन कापले, त्यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे. आणि विरोधक आम्ही जर उद्घाटन केलं असतं ना या ब्रिजचं तर आमच्यावर धडाधड गुन्हे दाखल केले असते. आता ज्यांनी केलंय त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत आहेत? तर ते करावे गुन्हे दाखल. है ये निवेदन देने का कारण इतना है कि पलावा जो ब्रिज है उसका काम अधूरा काम है और उसका अनावरण कुछ लोगों के हाथ से किया गया है और इस पुल पर कई एक्सीडेंट्स हुए हैं. लोगों की जान जाने की भी वहाँ पर दरकार है. तो लोगों ने इस पुल का काम जो आधा अधूरा किया है, जिन्होंने इसका उद्घाटन किया, उनके ऊपर गुन्हे दाखल होने चाहिए. इसके लिए ये मांग हमने आज डीसीपी साहब के सामने की है और डीसीपी साहब ने यहाँ पर हमारी मांग मान भी ली है और उन्होंने जल्दी से जल्दी गुन्हे दाखल करने की. सर, एक पक्ष की तरफ से वीडियो वायरल हो रहा है कि पलाव पुल ठीक ठाक है. आप अभी भी जाकर देख सकते हैं. अभी कुछ लोगों ने वीडियो पोस्ट किया है. अभी भी उस पुल 20 मिनट पहले वीडियो पोस्ट हुआ है. 20 मिनट पहले भी वीडियो में देख सकते हैं आपकी पुल की अवस्था अभी भी खराब ही है. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया या ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.